नाशिकच्या काठेगल्लीमध्ये रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। 4 दिवसानंतर पोलिसांनी रस्त्यावरील बॅरिकेड्स हटवलेत। मात्र सातपीर दर्गा परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कायम आहे। नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा वाढलाय। नाशिकमध्ये तापमानाचा पारा पुन्हा 40 वर गेल्याचं पाहायला मिळत आहे। नाशिकमध्ये 22 एप्रिल पर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येत आहे। चांभार लेणीवर ट्रेकिंगसाठी गेलेली 2 महाविद्यालयीन तरुण डोंगरावरच अडकल्यात। तर दरम्यान अग्निशामक दल आणि पोलिसांनी याची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत दोरीच्या सहाय्याने रेस्क्यू केलाय। साहिल टिळे आणि ओम यादव अशी या मुलांची नावं असून त्यांना वाचवण्यात यश आलंय। नाशिक आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याची तयारी युद्ध पातळीवर सुरू आहे। विमानतळावर 15 विमाने थांबण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याचप्रमाणे प्रवासी क्षमता ताशी 300 हून 1500 पर्यंत करण्यात आली आहे।